आज आम्ही सर्वजण समर्थ पोलीस स्टेशन येथे अमर वाईन्सच्या संदर्भात जमलेलो आहोत। नुकतेच कमिशनर साहेबांनी आदेश दिले होते की हे दुकान सील करावं आणि ते लायसन रद्द करावं। असेल ना की आम्ही करतो हे बघून घेतील, अजिबात चालणार नाही। अमर वाईन शॉप बंद व्हायलाच पाहिजे। आम्हाला या लोकांकडनं भीती पण आहे आणि सिनियर सिटीजन एकटे राहतो कसं राहायचं, या लोकांची भीती पण आहे। दुकान बंद व्हायलाच पाहिजे। आतमध्ये बिल्डिंग मध्ये दारू पितात, आम्ही रात्रीचे 12-12 वाजता कामावून येते, आतमध्ये एंट्री करायला पण भीती वाटते। म्हणजे बाहेर खूप लोक दारू पितात, हे बंदच व्हायला पाहिजे दारूचं दुकान। माझी ना संध्याकाळी 8:30ला कामावून येते, तेव्हा तिला आणायला मला खाली जावं लागतं। या गर्दीमध्ये ती आत येऊ पण शकत नाही, त्यामुळे हे दुकान बंद झालंच पाहिजे। पुणे पोलीस आयुक्त साहेबांचं ऐकत नसेल अमर वाईन्सवाला आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लोकांच्या हितासाठी, स्थानिकांना ज्या अडचण होती, लोकांना जे त्रास होते त्यासाठी धरणे आंदोलन करतात ते पोलीस स्टेशनला जाऊन। पण अमर वाईन्स सारखे असे पुणे शहरामध्ये आणि पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये शनिवारपेठ झालं, कर्जपेठ झालं, सोमवारपेठ, रास्तापेठ, पेठांमध्ये असे बरेचसे असे वाईन्स आहे ज्या ठिकाणी स्थानिक नागरिकांना, स्थानिक रहिवाशांना या गोष्टीचा खूप त्रास आहे। माझी पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यांना मी हात जोडून विनंती करतो, हे जे वाईन शॉप आहेत लायसन घेऊन जे दुकानं घेऊन दारूचे दुकानं थाटतात आणि रात्र 11:30, 12, 12:30पर्यंत लोक त्या ठिकाणी वाईन शॉपमधनं दारू घेऊन शेजारीच बसतात। शेजारीच त्यांना भेटतो चाने, फुटाणे, बटाटे ते तिथं खात बसतात। लोकांनी यावं कुठं, लोकांनी राहावं कुठं, तिथनं ये जा करणारे स्थानिक रहिवासी यांना त्या गोष्टीचा नाहक त्रास होतो आहे। माझी पुणे पोलीस आयुक्त यांना विनंती आहे की कठोर कारवाई या वाईन धारकांवर करावं आणि विशेष करून जी धार्मिक स्थळं आहेत पुणे शहराच्या मध्यवस्तीमध्ये, ज्या ठिकाणी शाळा आहेत, विद्यालय आहेत, मंदिरं आहेत, मशिदी आहेत, या ठिकाणी विशेष करून बऱ्याचशा भागामध्ये असे वाईनचे दुकानं आहेत। मी कळकून विनंती करतो पुणे पोलीस आयुक्तांना की हे दुकानं वाईन शॉपची लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे, नाहीतर नागरिकांना, पुणेकरांना वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल पुणेकरांसाठी। एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो। पुणे पोलीस आयुक्त यांनी या व्हिडिओची दखल घेऊन योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी आणि संबंधितांना योग्य ते आदेश देऊन त्यांना त्यांचे लायसन रद्द करून योग्य ते न्याय निवाडा पुणेकरांसाठी करावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।